महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त कमिशन आणि मलाई खाण्याचं काम झालं असा आरोप नरेंद्र मोदींनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज चंद्रपुरात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेत बोलत होते। तसंच महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील अनेक विकास कामांना ब्रेक लावला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचा विकास नाही तर स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या विकासासाठी कामं केली अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली आहे। इंडी अलायंस की केंद्र में जब तक सरकार रही, महाराष्ट्र की लगातार उपेक्षा होती रही। जब इंडी अलायंस वाले ढेर सारी साजिशें करके जनादेश लूटकर राज्य की सत्ता में पहुंचे, तो भी इन्होंने सिर्फ और सिर्फ खुद का ही विकास किया, परिवार का ही विकास किया। किसका कितना हिस्सा होगा, कौन सा ठेका किसको मिलेगा, मलाईदार पोस्ट किसके खाते में कितनी आएगी, ये पूरे महाराष्ट्र का भविष्य इन्होंने अपनी इसी हिसाब किताब के भेंट चढ़ा दिया था। महाराष्ट्र के विकास से जुड़ा कोई भी प्रोजेक्ट देखते ही ये कहते थे, कमिशन लाओ या काम पर ब्रेक लाओ। लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता यांच्यामध्ये निवडणूक आहे। एकीकडे भाजप प्रणित एनडीए आहे आणि एनडीएचं ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचं आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की जिथे सत्ता मिळेल तिथं खूप मलाई खावी। इंडिया आघाडी नेहमीच देशाला अस्थिरतेकडे नेलं आहे। एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले। 2024 लोकसभा चुनाव स्थिरता बनाम अस्थिरता के बीच का चुनाव है। एक और भाजपा एनडीए है, जिसका ध्येय है देश के लिए कड़े फैसले लो, बड़े फैसले लो। दूसरी ओर कांग्रेस और इंडी गठबंधन है, जिसका मंत्र है जहां भी सत्ता पाओ खूब मलाई खाओ। इंडी गठबंधन ने हमेशा देश को अस्थिरता में झोंका है। एक स्थिर सरकार क्यों और कितनी जरूरी होती है, ये महाराष्ट्र से बेहतर और इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला, स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला। कोणाचा किती वाटा असेल, कोणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकलं होतं। महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित कोणताही प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की कमिशन आणा किंवा कामाला ब्रेक लावा। या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली, बळीराजा जलसंजीवनी योजना बंद केली, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली। माता महाकालीच्या पावनभूमीत शक्तीला नमन करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। उन्हाचा पारा वाढत आहे, तसंच प्रचाराचा पाराही वाढताना दिसतोय, पण तुमच्या उत्साहात कोणतीही कमी बघायला मिळत नाही। यावर्षी चंद्रपूरनंही ठरवलं की पुन्हा एकदा मोदी सरकार। चंद्रपूरकडून एवढा मोठा स्नेह मिळणं माझ्यासाठी आणखी विशेष आहे। मी चंद्रपूरच्या नागरिकांना खूप शुभेच्छा देतो। उद्यापासून नववर्ष आणि नवरात्रीचा पावन पर्व सुरू होतोय। सर्व देशवासियांना या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा। समस्त बंधू भगिनींना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दात मोदींनी चंद्रपूरच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। माता महाकालीच्या पावन भूमीत
शक्तीला नमन करतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. चंद्रपूरकरांना माझा नमस्कार. देश में गर्मी का पारा बढ़ रहा है और सियासी पारा भी चढ़ रहा है, लेकिन मैं देख रहा हूं आपके उत्साह में, आपके जोश में और आपके जज्बे में कोई कमी नहीं है. इस बार चंद्रपुर ने भी मन बना लिया है. फिर एक बार और चंद्रपुर से इतना सारा स्नेह मिलना मेरे लिए और भी विशेष है. ये चंद्रपुरी है जिसने अयोध्या में भव्य राम मंदिर निर्माण के लिए लकड़ी भेजी. नए भारत की प्रतीक संसद की नई इमारत में भी चंद्रपुर की ही लकड़ी लगी हुई है. चंद्रपुर की ख्याति पूरे देश में पहुंची है. मैं चंद्रपुर के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं. कल से नववर्ष और नवरात्रि का पावन पर्व भी शुरू हो रहा है. सभी देशवासियों को इन पर्वों की हार्दिक शुभकामनाएं. समस्त बंधू भगिनींना गुढी पाडव्याच्या